नाशिक, सर्व तीर्थ, पर्णसला, तुंगभद्रमुख, ऋषीभद्रम, कोडीकराई, रामेश्वरम, धनुष्कोडी, राम सेतू आणि नुवारा एलिया पर्वतरांगा. 3. वाल्मिकी स्वतः याचा पुरावा आहेत. सर्वप्रथम ऋषी वाल्मिकी यांनीच श्रीरामाची कथा लिहिली होती. वाल्मिकीजी श्रीरामांच्या काळातच राहत होते. 14 वर्षांच्या वनवासानंतर माता सीता त्यांच्या आश्रमात राहिल्या आणि लव आणि कुश यांना जन्म दिला. वाल्मिकीजींनी त्यांच्या पुस्तकात श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित 400हून अधिक ठिकाणांचे वर्णन केले आहे, जे अजूनही भारताच्या भूमीवर आहेत. तिथे गेल्यावर तुम्हाला पुरातत्वीय अवशेष पाहता येतात. यासोबतच रामाचे अस्तित्व सिद्ध करणारे अनेक रेकॉर्ड देखील सापडतील. त्यांनी रामाच्या जन्माच्या वेळी तारे आणि ग्रहांचे वर्णन केले आहे, ज्यामुळे त्यांची जन्मतारीख 5114 ईसापूर्व आहे. श्रीराम यांच्या राज्याभिषेकानंतर श्री वाल्मिकींनी स. पूर्व 5075 च्या सुमारास 1:4:1-2 रामायणाची रचना केली. श्रुती स्मृतीच्या पद्धतीद्वारे पिढ्यानपिढ्या हस्तांतरित झाल्यानंतर ते सुमारे 1000 ईसापूर्व लिखित स्वरूपात आले असावे. या निष्कर्षासाठी भरपूर पुरावे आहेत. रामायणाच्या कथेचे संदर्भ खालील स्वरूपात उपलब्ध आहेत. कौटिल्यचे अर्थशास्त्र ए. स. पू. 4थे शतक दशरथ जातक ए. स. पू. 3रे शतक मधील बौद्ध साहित्य कौशांबी ए. स. पू. 2रे शतक येथील उत्खननात सापडलेल्या टेराकोटा भाजलेल्या मातीच्या मूर्ती नागार्जुनकोंडा आंध्र प्रदेश. 3रे शतक येथील उत्खननात सापडलेल्या दगडी फलक नाचरखेडा हरियाणा. 4थे शतक येथे सापडलेल्या टेराकोटा फलक श्रीलंकेचे प्रसिद्ध कवी कुमार दास यांचे काव्य जानकी हरण. 7वे शतक इ. 4. राम यांच्यावर संशोधन. राम अस्तित्वात होते की नाही यावर अनेक संशोधने झाली आहेत. त्यापैकी एक संशोधन फादर कामिल बुल्के यांनीही केले होते. त्यांनी रामाच्या सत्यतेचा शोध घेतला आणि जगभरातील रामायणाच्या सुमारे 300 आवृत्त्या ओळखल्या. प्लॅनेटेरियम रामाबद्दल आणखी एक संशोधन चेन्नई येथील एनजीओ भारत यांनी केले. त्यांच्या मते 6 वर्षांच्या संशोधनानंतर रामाच्या जन्माला 7138 वर्षे झाली आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की राम एक ऐतिहासिक व्यक्ती होते आणि यासाठी पुरेसे पुरावे आहेत. रामाचा जन्म इ. स. पूर्व 5114 मध्ये झाला. वाल्मिकी रामायणात लिहिलेल्या नक्षत्रांची स्थिती प्लॅनेटेरियम नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर करून मोजली तेव्हा वर उल्लेख केलेली तारीख उघड झाली. हे एक सॉफ्टवेअर आहे जे आगामी सूर्य आणि चंद्रग्रहणांचा अंदाज लावू शकते आणि भूतकाळातील लाखो वर्षांमधील ग्रहांची स्थिती आणि हवामान मोजू शकते. सरोज बाला, अशोक भटनागर आणि कुलभूषण मिश्रा यांनी लिहिलेल्या आणि हैदराबाद येथील वैज्ञानिक संशोधन संस्थेने सौरव प्रकाशित केलेल्या हिस्टोरिसिटी ऑफ वेदिक युग अँड रामायण युग सायंटिफिक एव्हिडन्स फ्रॉम द डेप्थ्स ऑफ द ओशन टू द हाइट्स ऑफ द स्काय या संशोधन पत्रातही याचा उल्लेख आहे.